राज्य शासनाचे नवीन परिवीक्षा धोरण जाहीर, कार्यक्षमता आणि चारित्र्याची होणार कडक तपासणी। मुंबई राज्य शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या गट अ आणि गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन आणि सर्वसमावेशक परिवीक्षा धोरण लागू केले आहे। प्रशासकीय कामात सक्षमता आणणे, कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि अधिकाऱ्यांच्या चारित्र्याची पडताळणी करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे। 2 वर्षांचा कार्यकाळ अनिवार्य। नवीन नियमांनुसार थेट नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षांचा परिवीक्षा कालावधी पूर्ण करावा लागेल। हा कालावधी केवळ औपचारिकता न समजता संबंधित अधिकारी पदासाठी सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे राबविला जाणार आहे। स्थायी नियुक्तीसाठी 3 अटींची पूर्तता आवश्यक। परिवीक्षा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना खालील 3 निकषांवर उतरावे लागेल। 1. विभागीय परीक्षा। पदाशी संबंधित सेवा प्रवेशोत्तर किंवा विभागीय परीक्षा विहित वेळेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। 2. प्रशिक्षण पूर्ण करणे। पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी पायाभूत आणि तांत्रिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करावे लागेल। 3. कार्यमूल्यमापन अहवाल। या कालावधीत कामाचा दर्जा, उपस्थिती, सचोटी आणि सहकार्यांशी वागणूक यावर आधारित कार्यमूल्यमापन अहवालात CR किमान सरासरी गुण मिळवणे आवश्यक आहे। गैरवर्तणूक किंवा अक्षमता आढळल्यास थेट सेवा समाप्ती। जर एखादा परिवीक्षाधीन अधिकारी कामात सक्षम नसल्याचे सिद्ध झाले किंवा त्याने विहित अटींची पूर्तता केली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची सेवा समाप्त करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्याला देण्यात आले आहेत। तसेच 7 दिवसांपेक्षा जास्त काळ विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे। वेतनवाढ आणि इतर महत्त्वाच्या तरतुदी। वेतनवाढ। जोपर्यंत परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झाल्याचे आदेश निर्गमित होत नाहीत, तोपर्यंत संबंधित उमेदवारास कोणतीही वेतनवाढ मिळणार नाही। मुदतवाढ। विशेष परिस्थितीत हा कालावधी कमाल 1 वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो। रजा धोरण। नैमित्तिक रजा वगळता अन्य कोणत्याही प्रकारची रजा घेतल्यास परिवीक्षा कालावधी तेवढ्या रजेच्या दिवसांनी वाढविला जाईल। हे नवीन धोरण यापूर्वीचे सर्व जुने आदेश अधिक्रमित करून लागू करण्यात आले असून यामुळे राज्य प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।